विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन, विरोधी पक्षनेते पद न देण्याच्या सरकारच्या विरोधकांकडून धिक्कार, सरन्यायाधीश यांच्याकडे देखील विरोधकांनी केली न्यायाची मागणी। राज्यात कोणालाही मोर्चा काढण्यासाठी परवानगी मिळेल, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांनी मनसे मोर्चावरून दिली प्रतिक्रिया। खासदार निशिकांत दुबेंचं वक्तव्य योग्य नाही, यातून संभ्रम निर्माण होतो, मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान मोठं आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। परप्रांतीयांच्या मोर्चाला भाजपनं निधी दिला, मात्र मनसेच्या मोर्चाला विरोध करण्यात आला, सरकार दुटप्पीपणा करत असल्याचा रोहित पवारांचा आरोप। जनसुरक्षा कायदा संविधानाच्या विरोधातील आमदार रोहित पवार यांच्याकडून कायद्याचा विरोध, हा कायदा लागू न करण्यासाठी सरकारला मार्गदर्शन करण्याची सरन्यायाधीश भूषण गवईंकडे मागणी। मनसेचा मोर्चा वैयक्तिक, मात्र राज्यात मराठीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वेळी हिंदी सक्तीचा अहवाल, मात्र सध्या मनसेने मोर्चा काढल्यानंतर आपणच मराठ्यांचे तारणहार दाखवण्याचा प्रयत्न, मंत्री उदय सामंतांचा आरोप। या हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी, भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला सवाल। अटक केली नसती तर हा मोर्चा आणखीन प्रचंड मोठा झाला असता, मात्र आंदोलनासाठी मराठी माणूस एकवटल्याचा आनंद, अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। स्थानिकांना घेऊनच मोर्चा सुरू होता, मात्र ज्या पद्धतीनं पोलिसांनी आंदोलक आणि महिलांसोबत वागणूक केली त्यामुळे बाहेरचे लोकही सहभागी झाले, अविनाश जाधवांची टीका। मीरा रोडमध्ये अशा प्रकारचा मोर्चा ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी, अविनाश जाधवांचा आरोप। मराठ्यांना कमजोर समजू नका, महाराष्ट्राचा इतिहास खूप मोठा, अविनाश जाधवांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घाबरवण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र मराठी माणूस घाबरला नाही, मराठीचा टक्का कमी आहे म्हणणाऱ्यांना हा मोर्चा उत्तर देईल, अविनाश जाधवांचा टोला। आशिष शेलार कधी मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरले का, अविनाश जाधवांचा सवाल, राजकारणासाठी मराठी हवे, जाधवांचा आरोप। मंत्री प्रताप सरनाईक मीरा रोड स्थानिक परिसरामध्ये मराठी मोर्चात सहभागी, मात्र नागरिकांच्या परत जा अशा जोरदार घोषणा, नंतर सरनाईक परतले। प्रताप सरनाईकांसोबत झालं ते योग्य नाही, ते मराठी माणूस म्हणून आले होते, अविनाश जाधवांचं वक्तव्य, मात्र अगोदरच मोर्चा थांबवायचा नव्हता, जाधवांनी व्यक्त केला सरकारवर रोष। अन्याय होत असेल तर मराठी माणसानं एकत्र आलंच पाहिजे, प्रताप सरनाईक मोर्चात सहभागी होण्यावर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी मोर्चामध्ये शिवरायांची वेशभूषा करून लहान मुलगाही सहभागी, प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे या मागणीसाठी ओमकार मोर्चामध्ये सहभागी। मीरा भाईंदर येथील मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली, मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांना विचारला जाब, सूत्रांची माहिती, परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा हेतू होता का, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। आम्ही रूट बदलायला तयार होतो, मात्र मीरा रोड वरून मोर्चा घोडबंदरला काढायला सांगितला, मनसेचे नेते संदीप देशपांडेंची माहिती, पोलिसांना नक्की परवानगी द्यायची होती की प्रकरण चिघळवायचं होतं, देशपांडे यांच्याकडून शंका व्यक्त। रत्नागिरीच्या तहसीलदार कार्यालयावर मनसेचा मोर्चा, मनसे नेते प्रकाश महाजन, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला मोर्चा। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट, रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद मिटेना। परभणीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश घनगाव यांची नियुक्ती, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीची घोषणा। महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षनेता देण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आक्रमक, इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात लक्षवेधी आंदोलन, यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत निषेध नोंदवला। सातबारा कोरा पायदळ यात्रेचा आज दुसरा दिवस, यात्रा यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार, यात्रेच्या माध्यमातून गावागावात जाऊन कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना जोडणार। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीच्या दौऱ्यावर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसोबत रवींद्र चव्हाण यांनी केली चर्चा, यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील घेतली भेट। पुण्यात झालेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना, बीडमध्ये गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं माथेफिरूच्या विरोधात आंदोलन।
देशभरातील 25 कोटी कर्मचाऱ्यांचा उद्या देशव्यापी संप. सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक. 10 केंद्रीय कामगार संघटनांनी त्यांचा सहयोगी संस्थांचा संप. खलिस्तानी अतिरेकी गुरुपतवंत पन्नून हा पाकिस्तानी एजंट IS त्याला निधी पुरवतो. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मजिंदर सिरसा यांचं वक्तव्य. बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिवास धोरण लागू. राज्यातील महिलांनाच मिळणार 35% आरक्षण. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक. मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. ब्राझीलमध्ये आयोजित 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी. 6 आणि 7 जुलै रोजी परिषद पार. पाकिस्तानचे राजकीय वातावरण अस्थिर. लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर राष्ट्रपती आसिफ अली झरदार यांची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत. जनरल असीम मुनीर राष्ट्रपती पद स्वीकारण्यासाठी पडद्यामागे डावपेच आखत असल्याचा पाकिस्तानी पत्रकार सय्यद यांचा मोठा दावा. इराण आणि इस्रायल संघर्षाचा भारतातील बासमती तांदूळ निर्यातीला फटका. गेल्या 3 महिन्यात निर्यातीमध्ये 30% घट. इराण भारताचा सर्वाधिक बासमती तांदूळ आयातदार देश. पुण्याच्या भीमाशंकर परिसरामध्ये पावसाची दमदार बॅटिंग. चासकमान धरणाचा जलसाठा 80%वर. धरणातून 1800 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रामध्ये सुरू. बीड जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात. जोरदार वाऱ्यामुळे घरावरील टीन पत्रे उडाले. गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार. पावसानं नदी नाल्यांना पूर तर रस्ते पाण्याखाली गेल्यानं 10 मार्गावरील वाहतूक बंद. अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर झाड कोसळलं. रस्त्यावरती झाड कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा. अपघाताची शक्यता. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणात 70 TMCने पाणीसाठा. पावसाचा जोर वाढत असल्यानं पाण्याचं नियोजन करणं गरजेचं. कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडीप असली तरी पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर कायम. राधानगरी धरण 80% भरलं. धरणाची पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 44% वाढली. सिंधुदुर्गातील 8 लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो. सिंधुदुर्ग आणि गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिलारी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू. हिंगोलीमध्ये सावना येथील सरकारी शाळेमध्ये पावसाचं पाणी साचलं. शाळा परिसराला तलावाचं स्वरूप. पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्याची पालकांची मागणी. नागपूरमध्ये 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. अनेक ठिकाणी पावसामुळे झाडं कोसळली तर शहरातील अनेक सखल भागामध्ये साचलं पाणी. राज्यात सरासरीच्या 99% पाऊस. कोकण, नाशिक, पुणे विभागामध्ये जोरदार पाऊस. छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा. साताऱ्यामध्ये पावसाची संततधार. तारळी धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निर्णय. भंडारा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी तर जीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी. 4000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र आता 3850 इतका विसर्ग करण्यात आला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रामध्ये 13203 क्युसेक वेगानं पाण्याचा मोठा विसर्ग सुरू. प्रवरा नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. पैठण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची हुलकावणी. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. इंदापूरमध्ये साखर कारखान्याने शेतकऱ्यांचं ऊसाचं बिल न दिल्यानं शेतकरी नाराज. शेतकऱ्यांचं बिल तात्काळ न दिल्यास तीव्र आंदोलनाचा पुणे भाजप अध्यक्षांचा इशारा. चंद्रपुरात ब्रह्मपुरी ते वडसा मार्गावरील उंच नाल्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम. नाल्याच्या शेजारील शेत जलमय. शेतकऱ्यांचा पंपनं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. आतापर्यंत 63.36% पेरण्या पूर्ण. सततच्या पावसामुळे पिकं पिवळी पडण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये शेतीच्या कामाला वेग. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने सहकुटुंब शेतीच्या कामात व्यस्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा फटका. शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन आणि मका बियाणे उगवलेच नाही. कृषी विभागाकडे 45 तक्रारी.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे दर वाढले. बाजार समितीमध्ये अवघी 30 ते 40% भाजीपाल्याची आवक. भाज्यांच्या दरामध्ये प्रति किलो 50 ते 60 रुपयांची मोठी वाढ. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे मागणी. मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्यासोबत भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.